नमस्कार मंडळी, मी सावी. तर सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरीच्या शालूच्या ब्लाऊजचं फुल कटिंग आणि स्टिचिंग. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि चॅनलवर जर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब जरूर करा. तर बघू शकता इथे जो नवरीच्या शालूचा ब्लाऊज आहे तो इथे पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि 36 मापाचा आहे. तर याची जी उंची आहे ठेवली आहे मी 14 इंच पूर्ण उंची. आणि त्याच्यानंतर जे आहे ते छातीचं माप 36 आहे, त्याचा चौथा भाग टाकलेला आहे. शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे आणि कमर 30 आहे, त्याचासुद्धा चौथा भाग घेऊन इथे पूर्ण जे ब्लाऊज आहे अशा प्रकारे पूर्ण कट केलेला आहे. आणि त्यानंतर बघू शकते इथे अस्तर आणि तो जो मेन फॅब्रिक आहे तो सुद्धा इथे आपल्याला अशा प्रकारे कटोरी जोडून घ्यायची आहे अस्तरला. तर जे दोन्ही कटोरी आहे ते आपल्या इथे जोडून झालेले आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही मी टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते लवकर शिवून होणार स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला जे नवीन शिकणारे असणार त्यांनासुद्धा ब्लाऊज जे आहे ते कशाप्रकारे झटपट शिवून तयार होणार. आणि तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघू शकता इथे आपण जे कटोरी आहे त्यालासुद्धा अस्तर जे आहे ते अशा प्रकारे जोडून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता नेहमीप्रमाणे आपल्याला जो साईड पीस आहे त्यालासुद्धा आतमधल्या साईडने अस्तर जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा कापड कट करून जे आहे ते साईडला ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरासुद्धा इथे साईड पीस जो आहे तो त्यालासुद्धा अस्तर जे आहे ते अगदी कडेने 1/2 इंचाची शिलाई मारून जोडून अशा प्रकारे अस्तर जोडून झाल्याच्यानंतर एक्स्ट्राचा कापड कट करून घेतलेला आहे. तर त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे जोडून घ्यायचे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी बघू शकता इथे वरच्या साईडने आपल्याला जोडून आतमधल्या साईडने जी आहे ती क्रॉसपट्टी जी पलटून घ्यायची असते तर नेहमीप्रमाणे. आणि त्याच्यानंतर याला दाब शिलाई द्यायची की जेणेकरून आपल्या क्रॉसपट्टी जी आहे ते कापड जर कडक असेल तर थोडी फुगीर दिसते. तर जी आपण प्रेस शिलाई दिली म्हणजे दाब शिलाई त्याच्यामुळे जी फिनिशिंग आहे ती आपली छान वाटते. तर नेहमी अशा प्रकारे जी क्रॉसपट्टी आहे तीसुद्धा अस्तरला जोडून झालेली आहे. तर दुसरीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूर्ण जोडून घ्यायची स्टेप बाय स्टेप. तर अशा प्रकारे जे आहे ते आपलं फ्रंट पार्ट जे आहे ते इथे अस्तर जोडून झालेलं आहे. तर आता आपल्याला याला पूर्ण साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी ती एकमेकाला आपल्याला जोडून जो फ्रंट पार्ट आहे तो सुद्धा इथे आपल्याला पूर्ण तयार करायचा आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्या फ्रंट पार्टची जे पार्ट आहे त्याला पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे आणि त्याला आता आपल्याला जोडायचं आहे. तर बघू शकता इथे अस्तर कटोरी आणि साईड पीस जोडताना नेहमी खालून जोडत न्यायचा म्हणजे वरपर्यंत, की जेणेकरून जी कटोरी आहे ती आपली साईड पीसला व्यवस्थित जोडल्या जातं आणि ती कमी पण पडत नाही आणि जास्त पण होत नाही, म्हणजे कटोरी आहे ती खालतावरतं होणार नाही. तर नेहमी जी कटोरी आहे ती आपल्याला खालून जोडत न्यायची गळ्यापासून न जोडता. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली कटोरी आहे जी आहे ती साईड पीसला प्रॉपर बसलेली आहे व्यवस्थित. आणि त्याचनंतर इथे आपल्याला लावायचं आहे टक्स. तर टक्स जो आहे तो साधारण 36 इंच छाती असल्यामुळे मी इथे 1.5 इंचाचा लावलेला आहे, 1.5 ते 2.25 इंचाचा. आणि त्यानंतर जो टक्स आहे तो लावलेला आहे तो उंचीला 2.5 इंच, की जेणेकरून आपल्या कटोरीचं टोकसुद्धा दिसायला नको आणि कटोरी जी आहे ती चपटीसुद्धा व्हायला नको. याच्यासाठी जो आपला टक्स आहे तो आपल्याला प्रॉपर व्यवस्थित असा लावावा लागतो. तो सगळ्याच्या ब्लाऊजनुसार ब्लाऊजवर अवलंबून असतो. तर त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे जी आडपट्टी आहे तीसुद्धा लावून घ्यायची आहे. तर ही पट्टी आपल्याला साधारण 2.5 इंच रुंदीला घ्यायची आणि 1 इंच बाहेर येणार अशा प्रकारे याला आतमध्ये दुमडून वरून दाब शिलाई द्यायची. तर बघू शकता इथे आपला एक साईड पीस जो आहे तो पूर्ण शिवून झालेला आहे. त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसऱ्या साईड पीसलासुद्धा कटोरी साईड पीस आणि कटोरी जोडून घ्यायची. तर बघू शकता नेहमी मी सांगते की जी कटोरी आहे ती आपल्याला खालून जोडत न्यायची. तर ती कटोरी आपली व्यवस्थित प्रॉपर व्यवस्थित बसतं. आणि त्यानंतर एक शिलाई लावल्याच्यानंतर त्याच्यावर आणखी आपल्याला एक डबल शिलाई लावून घ्यायची. त्याचप्रमाणे आपल्याला यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा परफेक्ट टक्स मारायचा आहे दुसऱ्या भागालासुद्धा. आणि त्यानंतर यालासुद्धा खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित जी क्रॉसपट्टी आहे ती जोडून घ्यायची. आणि क्रॉसपट्टी जोडण्याचे 2 प्रकार आहे, एक अंडरग्राऊंडसुद्धा येतो आणि एक अशा प्रकारे. तर मी खूप व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे 2 प्रकारे क्रॉसपट्टी जी आहे ते कशा प्रकारे जोडली जातं आहे. तर इथे अशा प्रकारे क्रॉसपट्टी साईड पीस आणि कटोरी जोडल्याच्या नंतर ह्या भागाला आता आपल्याला इथे जी हुकपट्टी आहे ती लावायची. हुकपट्टी जी आहे आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटवायची असते. तर हुकपट्टी आणि आयपट्टी जोडताना आपल्याला नेहमी लक्ष ठेवायचं की उजव्या हातावर की डाव्या हातावर
कुठल्या कस्टमरांना जी आहे ते आयपट्टी डाव्या हाताला पाहिजे असते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर इथे आडपट्टी आणि हुकपट्टी जी आहे ती आपली कमी त्याची उंची जी आहे ते कमी जास्त होऊ नये यासाठी अशा प्रकारे एकावर एक ठेवून आपल्याला चेक करायची. आणि त्याच्यानंतर इथे गळासुद्धा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचा असतो. तर बघू शकता इथे व्यवस्थित आपला गळा जो आहे तो समोरचा कट झाल्याच्या नंतर समोरच्या गळ्याला आपल्याला इथे गळपट्टी लावायची आहे. तर याचा पाठीमागचा भाग जो आहे तो डिझाईन मी तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडने गळपट्टी लावून ही सुद्धा आपल्याला आतमधल्या साईडने पलटवायची, जेणेकरून आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला जी आहे ते व्यवस्थित फिनिशिंग येणार. आणि गळ्याची जर फिनिशिंग असेल व्यवस्थित तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित दिसते. तर अशा प्रकारे इथे गळपट्टीसुद्धा इथे आपण लावून घेतलेली आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या भागाला सुद्धा आपल्याला अशाच प्रमाणे जी गळपट्टीची पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे, किंवा तुम्ही इथे पायपिंगसुद्धा लावू शकता. तर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही इथे लावू शकता, गळपट्टी किंवा पायपिंग. तर बघू शकता इथे अशा प्रकारे. त्यानंतर जिथे कर्व भाग आहे तिथे कैचीने नेहमी कट्स द्यायचे, जेणेकरून आपल्या जी गळपट्टी आहे ती इझिली आतमधल्या साईडनी पलटल्या जाणार यासाठी. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे नेहमीप्रमाणे आपली गळपट्टी लावून झालेली आहे. आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपलं व्यवस्थित परफेक्ट असं दोन्ही जे पार्ट आहे समोरचे कटोरीचे ते व्यवस्थित आपले परफेक्ट असे शिवून तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे आता आपल्याला जे शोल्डर आहे ते सुद्धा जोडून घ्यायचं आहे, बॅक साईड आणि फ्रंट साईडचं जे शोल्डर आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फ्रंट साईड जो आहे तो बॅक साईडवर ठेवायचा, की जेणेकरून दोघांची उंची जी आहे ती सेम यायला पाहिजे. यासाठी आपल्याला चेक करून व्यवस्थित अशा प्रकारे नंतर शोल्डर जोडायचं. आणि शोल्डर जोडताना जी शिलाई आहे ती सुरुवातीला लॉक करायची आणि त्यानंतर एंडिंगला सुद्धा इथे शिलाई लॉक करायची, की जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंगसाठी अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या आहे त्या तुम्ही लक्षात ठेवून जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग सहित येतं. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही शोल्डर जोडून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आता बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडताना आपल्याला नेहमी लक्ष ठेवायचं की खोल भाग जो आहे तो आपला समोरूनच यायला पाहिजे आणि उथळ भाग जो आहे तो आपल्याला मागून यायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडच्या ज्या बाह्या आहेत ते जॉईन करून घ्यायच्या आहे. आणि जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला एक शिलाई आणखी परत लावून घ्यायची बाहीवर. आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली बाही जोडून झाल्याच्या नंतर जी फिटिंगची शिलाई आहे ती सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित प्रॉपर लावून घ्यायची आहे. तर आणि फिटिंग लावताना छातीचा चौथा, कमरेचा चौथा आणि त्यानंतर दंडघेराचे निम्मे अशा प्रकारे मापे लावून आपल्याला फायनली आपली जी फिटिंग आहे ती टाकून घ्यायची असते. तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आपले फिटिंगचे मापे टाकली तर आपलं ब्लाऊज जे आहे ते फिटिंगला सुद्धा व्यवस्थित बसतं. तर इथे अशा प्रकारे दंडघेराच्या निम्मे सर्वात पहिले मी लावलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग 9 इंच, त्यानंतर कमरेचा चौथा भाग जो आहे 8 इंच तो अशा प्रकारे लावलेला आहे. आणि त्यानंतर जी शिलाई आहे आपली फिटिंगची ती लावली आहे. आणि त्याच्या आतमध्ये आणखी बाहेरच्या साईडने 2 शिलाई लावलेल्या आहे. अशा म्हणजे आपल्याला एकूण ब्लाऊजला 3 शिलाई लावायच्या असतात. तर इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते ब्लाऊज परफेक्ट असं साईडची फिटिंग जी आहे ती एका साईडची झालेली आहे. त्याचप्रमाणे इथे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तसेच मापे टाकून आपली जी फिटिंग आहे ब्लाऊजची घ्यायची असते. तर इथे नेहमीप्रमाणे जे आपलं साईड असतो तो एक्स्ट्राचा कापड असतो तो कट करायचा, नाहीतर त्याला आतमध्ये दुमडून अशा प्रकारे प्रेस शिलाई वरून द्यायची, की जेणेकरून आणखी याला फिनिशिंग येणार. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण स्टेप बाय स्टेप ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट असं शालूवरचं शिवून झालेलं आहे. तर बघू शकता तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे टिप्स जे आहे ते फॉलो करून जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊजसुद्धा अगदी व्यवस्थित परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सगळं तयार होणार. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजची डिझाईन आहे. आणि त्यानंतर सगळं ब्लाऊज जे आहे ते आपलं पूर्ण शिवून तयार झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.